देशभरामध्ये नवरात्रीचा उत्सव सुरू आहे। घरोघरी घटस्थापना सध्या सुरू आहे। साताऱ्यामधल्या वाई तालुक्यामधील पांडे गावाची नवरात्र उत्सवामधली एक अनोखी अशी प्रथा बघायला मिळते। याला उभ्याची नवरात्र असं म्हटलं जातं। या गावांमध्ये नवरात्रीमध्ये देवी बसवली जात नाही, मात्र या गावामधल्या भक्तांची इतकी मोठी श्रद्धा आहे आणि हे इतकं प्राचीन आहे की ऐकल्यानंतर आपल्याला नवल वाटू शकतं। ही परंपरा साधारण 350 वर्ष जुनी आहे। या गावामधील उपवास सुद्धा इतके कडक असतात की 9 दिवसांच्या या काळामध्ये ते बसतही नाहीत। अख्खे 9 दिवस ते उभेच असतात। आधार फक्त काठीचा। झोपेसाठी ते पाळण्याचा वापर करतात। या 9 दिवसांमध्ये ते जमिनीवरती पूर्ण अंग टाकून झोपतही नाहीत, पळत नाहीत, चपला सुद्धा घालत नाहीत। इथून आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी वैभव बोडके यांनी। सातारा जिल्ह्यातील वाई तालुक्यात असलेल्या पांडे गावामध्ये आपण सध्या आहोत। तुम्ही बघू शकता पांढरा सरदा घालून हे सर्व ग्रामस्थ आता मंदिरात उपस्थित आहेत। तर बघायला गेलं तर या गावाची परंपरा 350 वर्षापूर्वीची असल्याचं देखील आपल्याला मिळतं। जर बघायला गेलं तर या ठिकाणी या गावात 9 दिवसाचा उपास इतका कडक असतो की या 9 दिवसाच्या उपासात हे लोक बसत नाहीत, त्याचबरोबर अख्खे 9 दिवस उभेच राहतात। काय गावाची परंपरा आहे, कधीपासून सुरू झाली आणि काय सांगा? नमस्कार, माझं नाव हेमंत चंद्रकांत जाधव। मी नवरात्र मंडळाचा अध्यक्ष आहे। आता आपली परंपरा आहे ती पूर्ण 350 वर्षापेक्षा जास्त झालेली आहे आणि पूर्वीपासून आमचा हा उपवास चालत आलेला आहे। तर आपल्या गावात प्रत्येक घरटी एक व्यक्ती हा उपवास करतो। 12-1 पर्यंत आमची आरती वगैरे किंवा गोंधळ असा कार्यक्रम चालतो। पण 1 नंतर जे गोंधळाची आरती 3 वाजता होती, तर एवढे 3-4 तासाचा काही जो वेळ असतो त्याचा विसावा घेण्यासाठी आम्ही हा तोफाळा केला जातो। तर हे जे याच्यामध्ये काय असतं, तर तुम्ही म्हणाल गादी वगैरे, तर तसा प्रकार नसतो। तर हे शेतातील घेवड्याचे फलकटे असतात ते वापरले जातात आणि त्याच्यावरती विसावा घेण्यासाठी फक्त छातीचा भाग टेकला जातो। पाय एक जमिनीवर कायम राहिला पाहिजे आणि एक पाय वर, अशी ही पद्धत आहे। मी गेले 2009 सालापासून हे नवरात्र करतोय। काठीचं म्हणाल तर उभं राहतो, उभं राहण्याचं एक आठवण राहावी म्हणून ही काठीची निशाण आपल्या सोबत असते। सोबत आपण काठीचा वापर करतो। तसंच बघायला गेलं तर फराळ आपला जो आहे तो गोड प्रकारे असतो, ज्यामध्ये कुठल्याही प्रकारचं तेलकट तिखट खाल्लं जात नाही आणि ही रूढी परंपरा आमच्या सगळे तरुण मंडळी एकत्र येऊन आम्ही उत्साहाने साजरे मोठ्या प्रमाणावर या ठिकाणी या देवाची प्रार्थना मनभावे केली जाते। कॅमेरामॅन ओमकारसह वैभव बोडके, एबीपी माझा, सातारा। आणि यानंतर बुलेटिनमध्ये छोटासा ब्रेक। बघत रहा एबीपी माझा।